लर्निंग चॅनल. स्मार्ट लर्निंग चॅनल या तुमच्या आवडत्या चॅनलवरती मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तुमच्यासाठी आपण 9th स्टँडर्ड मधील एक इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग लेसन घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे सेट्स, जो तुमच्या सिलेबस मधील फर्स्ट लेसन आहे. सेट विषयीची बेसिक इन्फॉर्मेशन आपण अगोदर पाहिलेली आहे आणि प्रॅक्टिस सेट 1.1 ही आपण क्लिअर करून घेतलेला आहे. ज्या स्टुडंटनी ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पहा. जर तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुम्हाला यापुढचे टॉपिक समजणार नाहीत, म्हणून अगोदर ते व्हिडिओ पहा आणि मगच हा व्हिडिओ पहा. सो स्टुडंट, लेट अस सी द टाइप ऑफ सेट्स. सेटचे कोणकोणते टाइप्स आहेत ते आपण वन बाय वन पाहणार आहोत. फर्स्ट आहे सिंगलटन सेट्स. सिंगलटन सेट्स यालाच मराठीमध्ये एक घटक संच असे म्हणतात. एक घटक संच. आता याच्या वर्ड मध्येच याचं मीनिंग आहे, ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्याला आपण काय म्हणतो, एक घटक संच. सिंगल टन. ओके, सिंगल. ज्या संचमध्ये एकच एलिमेंट आहे, सिंगल एलिमेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, सिंगलटन सेट. डेफिनेशन पाहूयात. अ सेट कन्सिस्टिंग ऑफ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड एज सिंगलटन सेट. असा सेट की ज्या सेटमध्ये एकच एलिमेंट आहे, सिंगल एलिमेंट, एकच एलिमेंट आहे, त्याला आपण सिंगलटन सेट असे म्हणतो. मराठी माध्यमातली मुलांनी काय डेफिनेशन लिहायची आहे की ज्या संचामध्ये एकच घटक आहे अशा संचाला आपण एक घटक संच असे म्हणतो. एक्झाम्पल पाहूयात. द कलेक्शन ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. आता प्राईम नंबर्स म्हणजे काय, असे नंबर की जे नंबर फक्त वनच्या आणि स्वतःच्याच टेबलमध्ये येतात, त्या नंबरला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर्स असे म्हणतो. आता इथे पहा, प्राईम नंबर्स कोणकोणते आहेत ते पाहिले आपण की 5 हा प्राईम नंबर आहे की जो 1च्या आणि 5च्या टेबलमध्ये येतो. 7 हा प्राईम नंबर आहे जो 1च्या 7च्या टेबलमध्ये येतो. 13 हा प्राईम नंबर आहे जो 1च्या आणि 13च्या टेबलमध्ये येतो. 43 हा प्राईम नंबर आहे जो 1च्या आणि 43च्या टेबलमध्ये येतो. प्राईम नंबर्स पाहिले, पण क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, इव्हन प्राईम नंबर्स विचारलेलं आहे. तर 1 to 50 नंबर असतील किंवा 1 to 100 नंबर असतील, या सर्वांमध्ये एकच असा नंबर आहे की जो काय आहे, इव्हन प्राईम नंबर आहे. तर तो कोणता नंबर आहे, 2. 2 हा नंबर असा आहे की जो काय आहे, इव्हन प्राईम आहे. ओके, सो याचं आपण कलेक्शन कसं लिहिणार, सेट ए घेऊयात. सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये काय नंबर येणार, 2 हा नंबर येणार. ओके, तर इथे पहा, या सेटमध्ये एकच एलिमेंट आहे म्हणून हा कसला सेट झाला, सिंगलटन सेट झाला. ज्या सेटमध्ये एकच एलिमेंट असतो त्या सेटला आपण काय म्हणणार, सिंगलटन सेट असे म्हणणार. आता एक्झाम्पल दुसरं पाहूयात आपण. Set A is the set of all the y such that y minus 5 is equal to 0. मी इथे कसं रीड करायचं ते पण सांगितलेलं आहे. काही काही मुलांना रीड करता येत नाही, म्हणून set A is the set of all the y such that y minus 5 is equal to 0. y minus 5 is equal to 0 हे इक्वेशन आहे, ते बाहेर घेऊयात. y minus 5 is equal to 0. सो y आपण नंबर एका साईडला घेतो आणि व्हेरिएबल एका साईडला घेत असतो. सो -5 इथं आहे, तर इकडे गेल्यानंतर काय होईल, +5 होईल. सो y इज इक्वल टू काय येईल, 5 येईल. म्हणजे या सेटमध्ये किती नंबर आला, एकच नंबर आला, म्हणजे एकच एलिमेंट आला. सो आपण कसा लिहिणार, सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 5. या सेटमध्ये एकच एलिमेंट आला म्हणून हा सेट कसा झाला, सिंगलटन सेट झाला. सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सिंगलटन म्हणजे काय, सिंगल टन म्हणजे सिंगल एलिमेंट, एक एलिमेंट आहे याच्यामध्ये. लेट अस सी नेक्स्ट टाइप, एम्प्टी सेट. त्यालाच नल सेट असे म्हणतात. आता एम्प्टी म्हणजे काय, आपण म्हणतो एम्प्टी बॉटल, एम्प्टी पॉट, रिकामी बाटली, रिकामं भांड. म्हणजे ज्या सेटमध्ये कोणताही एलिमेंट नसतो, एकही एलिमेंट नसतो, त्या सेटला आपण काय म्हणणार, एम्प्टी सेट असे म्हणणार. यालाच मराठीमध्ये रिक्त संच असे म्हणतात. डेफिनेशन पाहूयात. इफ देअर इज अ नॉट अ सिंगल एलिमेंट इन अ सेट इज कॉल्ड ॲज एम्प्टी सेट ऑर नल सेट. ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट नसतो त्या सेटला आपण काय म्हणतो, एम्प्टी सेट किंवा नल सेट असे म्हणतो. ज्या संचामध्ये एकही एलिमेंट नसतो त्या संचला आपण काय म्हणतो, रिक्त संच असे म्हणतो. एम्प्टी सेट किंवा नल सेट कसा लिहायचा, तर हा लिहिण्यासाठी एक सिम्बॉल आहे, याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेट लिहायचं असं, किंवा और हे फाय हा सिम्बॉल आहे, हा लिहायचा. याला काय म्हणतात, फाय, PHI, फाय असे म्हणतात. ओके, सो एम्प्टी सेट लिहिण्यासाठी हे दोन सिम्बॉल आपण यूज करायचे आहेत. इथे पहा, कलेक्शन ऑफ नंबर लेस दॅन 1.
एक पेक्षा कमी असलेल्या नंबरचं कलेक्शन लिहायचं आहे. तर एक पेक्षा कमी नंबर आहेत का नॅचरल नंबरमध्ये? नाहीत. सो सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट किंवा सेट ए इज इक्वल टू 5 असं लिहायचं आहे. म्हणजे ए इज कसला सेट झाला? ए इज एम्प्टी सेट. ए हा एम्प्टी सेट झाला और त्यालाच नल सेट असे देखील म्हणतात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इथे पहा कसा रीड करायचा. सेट बी इज द सेट ऑफ ऑल दी एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. 2 and 3 मधले नॅचरल नंबर या सेटमध्ये लिहायचे आहेत. इथे पहा नंबर लाईन आहे, याच्यामध्ये इथं ओरिजिन 0 आहे, इथे राईट साईडला 1 2 1 2 3, इथे त्याच्या लेफ्ट साईडला -1 -2 -3 असे नंबर असतात. ओके, अप टू इन्फिनिटी. ओके, इथे पहा 2 आणि 3 हा नंबर आहे, यांच्यामधला नंबर लिहायचा आहे. तर 2 आणि 3च्या मध्ये कोणता नंबर आहे का? नाही. इथे नॅचरल नंबर कोणता? नाही. इथे पॉइंटचे नंबर असतील पण नॅचरल नंबर कोणता आहे का? नाही. सो सेट बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट लिहायचं आहे किंवा सेट बी इज इक्वल टू 5 असं लिहायचं आहे. म्हणजे देअरफॉर बी हा कसला सेट झाला? बी इज अ एम्प्टी सेट. त्यालाच आपण नल सेट असे देखील म्हणतो. अशा प्रकारे इथे पहा जो सिंगलटन सेट आहे, सिंगलटन सेट आहे त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स येतात? ओनली 1 एलिमेंट, सिंगल एलिमेंट. ओके, आणि जो एम्प्टी सेट आहे तो कसा आहे? एम्प्टी सेट, नो एलिमेंट, याच्यामध्ये कोणताही एलिमेंट येत नाही. थर्ड आहे फायनाइट सेट. फायनाइट सेट यालाच मराठीमध्ये शांत संच असे म्हणतात. आता पहा फायनाइट सेट म्हणजे काय? ज्या संचामधले घटक आपण मोजू शकतो, ओके, काउंट करू शकतो, त्या संचाला आपण काय म्हणतो? फायनाइट सेट असे म्हणतो. डेफिनेशन पाहूयात. इफ अ नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल देन द सेट आर कॉल्ड ॲज फायनाइट सेट. असा सेट की ज्या सेटमधले एलिमेंट्स हे कसे आहेत? मर्यादित आहेत, जे आपण मोजू शकतो, अशा संचाला आपण काय म्हणतो? फायनाइट सेट असे म्हणतो. मराठी माध्यमातील मुलांनी कशी लिहायची आहे डेफिनेशन? ज्या संचामधील एलिमेंट्स हे मर्यादित आहेत, जे आपण मोजू शकतो, त्या संचाला आपण शांत संच असे म्हणतो. एक्झाम्पल पाहूयात. सेट ऑफ वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स. इंग्लिश अल्फाबेट्स मधले वॉवेल्स या सेटमध्ये लिहायचे आहेत. आता मुलांनो, वॉवेल्स कोणकोणते आहेत इंग्लिश अल्फाबेट्स मधील? त्यासाठी मी सेट ए घेतलेला आहे. सेट ए इज इक्वल टू कोणकोणते आहेत वॉवेल्स? ए, ई, आय, ओ, यू हे वॉवेल्स आहेत. या सेटमधील वॉवेल्स आपण काय करतो? मोजू शकतो आणि ते कसे आहेत? लिमिटेड आहेत. म्हणून या सेटला आपण काय म्हणणार? फायनाइट सेट असे म्हणणार. सो सेट देअरफॉर सेट ए इज अ फायनाइट सेट. ए हा कसला सेट आहे? फायनाइट सेट आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. सेट सी इज द सेट ऑफ ऑल दी पीज सच दॅट P is the number from 1 to 20 divisible by 4. सेट सी मध्ये असे नंबर आहेत की जे 1 to 20 मधील 4 ने भाग जाणारे नंबर या सेटमध्ये दिलेले आहेत. तर आता ते कोणकोणते नंबर आहेत? तर आपण ते पाहूयात. 1 1 ला भाग जाणार आहे का? नाही. 2 ला नाही. 3 ला नाही. 4 ला 4 ने भाग जाणार आहे. 5 ला नाही. 6 ला नाही. 7 ला नाही. 8 ला जाणार आहे. 9 ला नाही. 10 ला नाही. 11 ला नाही. 12 ला पण जाणार आहे. 13 ला नाही. 14 ला नाही. 15 ला नाही. 16 ला जाणार आहे. आता डिव्हिजिबल बाय 4 म्हटल्यावर 4च्या टेबलमधले नंबर येणार आहेत. 17 ला नाही. 18 ला नाही. 19 ला नाही. 20 ला हो जाणार आहे. 21 ला नाही. 22 ला नाही. 23 24. आता 24 ला जाणार आहे पण 24 नंबर आपण इथे लिहू शकतो का? नाही, कारण आपल्याला त्यांनी लिमिट कितीचं दिलेलं आहे? 1 to 22 एवढं लिमिट दिलेलं आहे. म्हणून हे 2 नंबर नाहीत येणार. 20 पर्यंतच लिहायचं आहे. आता याच्यात किती नंबर्स आपल्याला भेटलेले आहेत? 4 8 12 16 20 हे नंबर्स. तर यांचा सेट आपण इथे लिहायचा आहे. सो सेट सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 4 8 12 16 अँड 20. हे लिमिटेड नंबर आहेत, काउंटेबल नंबर आहेत. देअरफॉर सेट सी इज अ फायनाइट सेट. सेट सी हा कसला झाला? फायनाइट सेट झाला. ओके. आता होमवर्कसाठी मी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे, त्याचा आन्सर मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे. तो एक्झाम्पल कोणता आहे? इथे पहा. सेट बी इज द सेट ऑफ ऑल दी एक्स सच दॅट एक्स इज अ नंबर फ्रॉम 1 to 10
डिव्हिजिबल बाय 2. 1 to 10 मधले असे नंबर लिहायचे आहेत की ज्याला 2 ने भाग जातो, असे नंबर या सेटमध्ये लिहायचे आहेत. फोर्थ अँड लास्ट सेट आहे इन्फायनाइट सेट. यालाच मराठीमध्ये अनंत संच असे म्हणतात. अनंत संच असा संच की ज्या संचामधले एलिमेंट्स हे अगणित आहेत, आपण ते मोजू शकत नाहीत, अशा संचाला आपण अगणित संच इन्फायनाइट सेट असे म्हणतो. डेफिनेशन पाहूयात. इफ अ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल देन द सेट इज कॉल्ड ॲज इन्फायनाइट सेट. असा संच की ज्या संचामधले घटक आपण मोजू शकत नाहीत, ते अमर्यादित आहेत, अशा संचाला आपण काय म्हणतो? अनंत संच इन्फायनाइट सेट असे म्हणतो. एक्झाम्पल पाहूयात. सेट D is the set of all the n such that n is a natural number. सेट D हा कशाचा सेट आहे? नॅचरल नंबरचा आहे. आता नॅचरल नंबर हे कसे आहेत? अनकाउंटेबल आहेत. सो आपण काय लिहिणार? सेट D इज इक्वल टू, इथे पहा, 1 2 3, ओके, 1 2 3 4 अप टू डॅश 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 अप टू इन्फिनिटी. म्हणजे हे नॅचरल नंबर आपण काउंट करू शकत नाही, ते अनलिमिटेड आहेत, म्हणून आपण लास्टला इन्फायनाइटचं साइन दिलेलं आहे. आता असे कुठले कुठले स्टँडर्ड इन्फायनाइट सेट आहेत तुम्हाला माहिती आहेत का? याच्यावरती एक्झामला खूप वेळा क्वेश्चन केलेला आहे की विच आर द स्टँडर्ड इन्फायनाइट सेट. स्टँडर्ड इन्फायनाइट सेट कोणकोणते आहेत तर ते आपण पाहूयात. फर्स्ट आहे नॅचरल नंबर की जे 1 पासून स्टार्ट होतात, 1 2 3. नेक्स्ट आहे होल नंबर. होल नंबर आपण W ने डिनोट करतो, ते 0 पासून स्टार्ट होतात, 0 1 2 3. नेक्स्ट आहे इंटिजर नंबर. इंटिजर नंबर की जे काय असतात, 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. नेक्स्ट -1 -2 अप टू इन्फिनिटी. ओके. नेक्स्ट आहेत रॅशनल नंबर. कुठले आहेत? रॅशनल नंबर. रॅशनल नंबरला काही मुलं चूक करतात, R ने डिनोट करतात, तर तो कशाने डिनोट करतो आपण? Q, क्वोशंट. तर हे कुठल्या फॉर्ममध्ये असतात? 1/3 -3/2 P/Q या फॉर्ममध्ये हे रॅशनल नंबर असतात. आणि लास्टला येतात आपले रिअल नंबर. लास्टला कुठले येतात? रिअल नंबर. आता हे रिअल नंबरमध्ये कोणकोणते येतात? नॅचरल नंबर येतात, होल नंबर येतात, इंटिजर नंबर येतात, रॅशनल नंबर येतात. ओके. तर हे काय झाले आपले स्टँडर्ड इन्फायनाइट सेट. स्टँडर्ड इन्फायनाइट सेट यामध्ये n कशासाठी आहे? n नॅचरल नंबरसाठी आहे, W होल नंबरसाठी आहे, I इंटिजरसाठी आहे, रॅशनल नंबरसाठी Q आहे आणि रिअल नंबरसाठी R आहे. रॅशनल नंबर हे अंश आणि छेदामध्ये असतात, म्हणजेच P/Q या फॉर्ममध्ये असतात. ओके. तर हे झाले आपले स्टँडर्ड इन्फायनाइट सेट. हे टाईप ऑफ सेट लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे, तर ती ट्रिक कोणती आहे आपण पाहूयात. फर्स्ट आपला सेट कोणता आहे? सिंगलटन सेट आहे. सिंगलटन सेट. ओके. तर याच्यामध्ये सिंगलटन सेट. नेक्स्ट आहे एम्प्टी सेट. एम्प्टी सेट त्यालाच आपण नल सेट असे म्हणतो. नेक्स्ट फायनाइट सेट आणि लास्ट आहे इनफायनाइट सेट. आता हे सेट लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे, तर ती ट्रिक कोणती आहे? सिंगलटन सेटसाठी 1 एलिमेंट. नेक्स्ट एम्प्टी सेटसाठी नो एलिमेंट. फायनाइट सेटसाठी काउंटेबल आणि इनफायनाइट सेटसाठी अनकाउंटेबल. हे 4 वर्ड जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला हे टाईप ऑफ सेट्स अगदी सिंपल जाणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. अशा प्रकारे आपण आज टाईप ऑफ सेट्स हा पॉईंट क्लिअर केलेला आहे. आय होप तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स नसतील. प्रॅक्टिस सेट 1.2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अनेकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय.